टू फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग यूजिंग यूजर डिफाइंड फंक्शन. एंटर केलेल्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची आहे यूजर डिफाइंड फंक्शन. सी यूज द स्टँडर्ड लायब्ररी stdi.h. तर फंक्शन डिक्लेअर करताना फंक्शनचा रिटर्न टाईप वॉइड काय फाइंड करायचं आपल्याला स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची. मग लेंथ नावाचं फंक्शन स्ट्रिंग पॅरामीटर कॅरेक्टर फंक्शनला पॅरामीटर स्ट्रिंग व्हेरिएबल स्ट्रिंगला साईज किती देतोय मी 100 देतोय. फंक्शन डिक्लेअर करताना नेहमीच सेमीकोलन दिला होता. फंक्शनचा रिटर्न टाईप वॉइड आहे. लेंथ नावाचं फंक्शन आहे. कोणाची लेंथ काढायची फंक्शनमध्ये जी स्ट्रिंग पास होणार आहे तर आलेल्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड करायची. एक्झिक्युटेबल बॉडी मेन बॉडी. तर मेन बॉडीचा विचार आपण नंतर करू. पहिल्यांदा फंक्शनचं लॉजिक इम्प्लिमेंट करून घ्या. तर फंक्शन डिक्लेअर करताना फंक्शनचा रिटर्न टाईप वॉइड आहे. काय नावाचं फंक्शन लेंथ. आलेली फंक्शनमध्ये जी स्ट्रिंग पास होणार त्या स्ट्रिंगची लेंथ काढण्यासाठी 1 बाय 1 कॅरेक्टर रीड करण्यासाठी आय आपल्याला लेंथ तर कोणत्या व्हॅल्यूची इनिशियली लेंथ किती असणार आहे 0 असणार आहे. कन्सिडर करा मेन फंक्शनमध्ये मेन बॉडीमध्ये फंक्शनला कॉल करू तेव्हा स्ट्रिंग इथे असाइन होणार आहे. इथे आलेल्या स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी 1 बाय 1 कॅरेक्टर रीड करण्यासाठी आय कडून स्टार्ट केला 0. ए ऑफ आयची व्हॅल्यू 0 पोझिशनचं कॅरेक्टर नॉट इक्वल टू काय नको आहे नल नको. नल नसेल तर आयची व्हॅल्यू 1 ने काय होत चालेल इन्क्रीज. कंडिशन ट्रू असेल तर इनसाइड जाईल लेंथची व्हॅल्यू 1 ने काय होत चालेल इन्क्रीज. तर कन्सिडर करा इथे येताना स्ट्रिंग आपली आलेली अमोल फंक्शन कॉल होईल तेव्हा इथे अमोल स्ट्रिंग आलेली. तर 1 बाय 1 कॅरेक्टर रीड करण्यासाठी आय निश्चित 0 आहे. ए ऑफ आयची व्हॅल्यू 0 पोझिशनला कोणतं कॅरेक्टर आहे ए नॉट इक्वल टू नल. कंडिशन ट्रू आहे तर इनसाइड जाईल लेंथ काय होईल इन्क्रीज होईल 1 ने इन्क्रीज होईल. आफ्टर आय प्लस प्लस झाला म्हणजे 0चा 1. मग ए ऑफ 1 पोझिशनला कोण आहे यम आहे. यम नॉट इक्वल टू नल नसेल तर इनसाइड जाईल लेंथची व्हॅल्यू 1 ने काय होईल इन्क्रीज. कंडिशन फॉल्स होईल लूपच्या बाहेर जाईल. आलेली लेंथ या व्हेरिएबलमध्ये द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू येणारी लेंथ ही न्यूमरिकमध्ये म्हणून पर्सेंट कोणत्या व्हेरिएबलमध्ये लेंथ या व्हेरिएबलमध्ये. फंक्शनवरती डिक्लेअर आहे. फंक्शन इम्प्लिमेंट केलं. एक्झिक्युटेबल बॉडी मेन बॉडीमध्ये स्ट्रिंग व्हेरिएबल ए नावाचा स्ट्रिंगला साईज देतो मी 100. तर व्हॅल्यू युजरकडनं द्यायची आहे तर स्टेटमेंट देतोय एंटर द एनी स्ट्रिंग. एंटर केलेली स्ट्रिंग होल लाईन रीड करण्यासाठी आपल्याकडं फंक्शन कोणतं आहे गेट एस. तर एंटर केलेली स्ट्रिंग कोणाला असाइन केली एला. एमध्ये जी काय स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगची काय फाइंड करायची लेंथ. तर फंक्शनला कॉल केलं. फंक्शनमध्ये कोणाची व्हॅल्यू पास केली एची. एंटर केलेली स्ट्रिंग एमध्ये एची व्हॅल्यू फंक्शन कॉल केलं आहे तर फंक्शन इकडे रिडायरेक्ट होईल. एची व्हॅल्यू ह्या ए व्हेरिएबलला काय होईल असाइन होईल. आलेल्या व्हॅल्यूची काय फाइंड आउट करायचं होईल लेंथ आलेली इकडेच प्रिंट होईल. रिटर्न 0 टर्मिनेट द मेन फंक्शन टर्मिनेट करतोय. एक्झिक्युटेबल बॉडी मेन बॉडीच होते. मेन बॉडीमध्ये फंक्शनला कॉल आहे तर फंक्शन दिलेला टास्क काय कराल परफॉर्म कराल. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतोय. तर एंटर द स्ट्रिंग इज इक्वल टू अमोल शिंदे. तर अमोल शिंदे या स्ट्रिंगची लेंथ 4 प्लस 6 किती होता 10. मध्ये स्पेस आहे म्हणजे किती येईल 11. द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू किती आले आपले 11. टू फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग यूजिंग यूजर